नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीचे वार्षिक राशी भविष्य बघत आहोत. हे 2026 वर्ष मकर राशींच्या लोकांसाठी, जातकांसाठी कशा प्रकारचं असणार आहे. तर आपण सर्वप्रथम शनी महाराजांचा आपण विचार करूयात, कारण शनी महाराज मकर राशींचे मालकसुद्धा आहेत, या ठिकाणी स्वामीसुद्धा आहेत. म्हणून शनी महाराजांचं गोचर आपण सर्वप्रथम बघू. तर शनी महाराज तुमच्या पराक्रम भावामध्ये म्हणजे तिसऱ्या भावामध्ये असणार आहेत, या ठिकाणी मीन राशीमध्ये असणार आहेत. तर मग काय होणार आहे, तर तुम्हाला धाडस करावं लागेल, थोडी रिस्क घ्यावी लागेल आणि स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मग निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला वर्षाच्या शेवटी जे काही 2-4 वर्षामध्ये अशी घटना घडली नाही, मोठं यश मिळालं नाही, ते मिळताना तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये दिसेल. त्याचप्रमाणे जर तुमच्या भावाभावामध्ये जर काही मतभेद असतील ते दूर होताना दिसतील. काही प्रॉपर्टीचे भांडण असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये भावात जर मतभेद असतील ते तुम्हाला मिटताना दिसतील. त्याचबरोबर जे कोणी लेखक आहेत, पत्रकार आहेत, जे कोणी मीडिया क्षेत्रामध्ये काम करत आहेत, अशा लोकांना निश्चित स्वरूपामध्ये या वर्षभरामध्ये तुम्हाला फायदा होताना दिसेल. आपण नंतर गुरु महाराजांचा जर विचार केला तर गुरु महाराज मिथुन राशीमध्ये असणार आहेत जानेवारी ते जूनपर्यंत. तर मिथुन राशी तुमच्या 6व्या भावामध्ये असणार आहे. तर मग काय, जे कोणी आपले शत्रू आहेत ते आपल्यावरती विजय मिळवणार नाहीत, आपल्यावरती कटकारस्थान होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि काळजी घेतली तर निश्चित स्वरूपात तुम्ही तुमच्या शत्रूवरती, स्पर्धकावरती विजय मिळवताना दिसाल. त्याचबरोबर आपले जुने आजार असेल, कोर्ट कचेरी, वाद विवाद, भांडण, जुने प्रकरण निघणार नाहीत, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. जर आपल्यावरती कर्ज असेल तर कर्ज व्यवस्थित तुम्हाला फेडावं लागेल. त्याचबरोबर आपल्यावरती कर्ज होणार नाही याची तुम्ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि जून नंतर जर आपण विचार केला तर जून नंतर गुरु महाराज कर्क राशीमध्ये असणार आहेत आणि कर्क राशी तुमच्या 7व्या भावामध्ये असणार आहे. मग जून नंतर मकर राशींच्या लोकांसाठी, जातकांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी विवाहाचे योग या ठिकाणी असतील. जून ते डिसेंबरपर्यंत हा जो काही कालावधी असेल तुमच्यासाठी विवाहासाठी चांगल्या स्वरूपात असेल. विवाहाचे योग असतील. ज्यांचे विवाहामध्ये वाईट दिवस आहेत, मग भांडण असतील, ज्यांचे कोणाचे लग्न झालेत ते मिटताना दिसतील. भागीदारी व्यवसाय चांगला होईल. अशा घटना तुमच्या जीवनात या गुरुच्या प्रभावामध्ये घडतील. तर आपण राहूचा जर आपण विचार केला तर राहू कुंभ राशीमध्ये असणार आहेत आणि कुंभ राशी तुमच्या धनभावामध्ये, दुसऱ्या भावामध्ये असणार आहे. तर याचं फळ तुम्हाला काय होणार आहे, तर आर्थिक चढ उतार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अचानक फायदाही होईल, अचानक खर्चही तुम्हाला करावा लागू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आपल्यामुळे उगाच घरामध्ये वाद होणार नाहीत. त्याचबरोबर कुटुंबामध्ये गैरसमज होणार नाहीत. आई वडील असेल, तुमची जॉईंट फॅमिली असेल, अशा परिवारामध्ये घटना घडणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर जर आपल्याला कुणीतरी सल्ला देतंय, कुणीतरी सांगतंय म्हणून उगाच चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायची नाही. अशा लोकांनी नक्कीच काळजी घ्यावी. शेअर मार्केट असेल किंवा मटका असेल, जुगार असेल, अशा वाईट गोष्टीमध्ये आपण जाणार नाहीत. आपला पैसा जाणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी लागेल. आणि आपण जर केतूचा जर विचार केला तर केतू महाराज सिंह राशीमध्ये 8व्या भावामध्ये असणार आहेत. अचानक बदल करू नका, असा तुमचा स्वभाव नाही आहे, परंतु अचानक कुठलेच बदल करू नका. जर जॉब बदलायचा असेल तर थोडं थांबा, अजून चांगले दिवस तुमचे आहेत आणि पुढे अजून चांगले दिवस येणार आहेत. म्हणून अचानक बदल करू नका. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी. आपले जे काही गुप्त शत्रू आहेत त्यांच्यापासून सावध राहा. अपघात, शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काळजी घ्यावी. आपल्या गाडी चालवताना, वाहन चालवताना आपल्याला इजा होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्यांना होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि आपली शस्त्रक्रिया, दवाखाना, डॉक्टर यापासून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करा. अध्यात्मामध्ये जेवढे तुम्ही राहाल तेवढीच तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल. अशा स्वरूपामध्ये एकंदरीत मकर राशींच्या जातकांसाठी हा वर्षभराचा प्रवास असणार आहे. या वर्षभरामध्ये जेवढी काही तुम्ही शनी महाराजांची उपासना कराल, हनुमान चालिसाचा पाठ करा, भीम रूपी स्तोत्र वाचा किंवा ओम खाम खम खा शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करा. अशा प्रकारची उपासना केल्यानंतर तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये या वर्षभरामध्ये अनेक गोष्टीमध्ये मदत होईल.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.